सुका चारा आणि ओला चारा हे एक महत्त्वाचं आहे दुधाचं उत्पादन, जनावरांचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी. तर त्याचं नियोजन नेमकं कसं केलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठी सुद्धा? आता मुरघास बनवण्याकरता जनरली शेतकरी काय करतो की सिंगल कट चारा उगवतो. मग तो मक्का असेल किंवा ज्वारी असेल किंवा बाजरी असेल आणि मग योग्य वेळी त्याची कापणी करून त्याचं मुरघास बनवून तो ठेवू शकतो. आणि जे पिकं आपल्या मनुष्याला खाण्याकरता आपण उगवतो मग त्या पिकांचं आपण नंतर जो चारा उरतो तो आपण सुकवून कडबा कुट्टी आपल्या जनावरांसाठी जी आहे ती आपण वापरू शकतो. मग ती ज्वारीची असू शकते, बाजरीची असू शकते किंवा मक्याची असू शकते, गहू आहे, तांदूळ आहे. ज्या ज्या भागात जे जे धान्य तयार होतं ते धान्य कापणी झाल्यानंतर जो सुका चारा उरतो तो सुद्धा आपण व्यवस्थित यावर्षी साठा केला पाहिजे. अच्छा. जेणेकरून आपल्या जनावरांना तो खाऊ घालता येईल. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मुरघास हा मक्यापासून तयार केला जातो. तर मक्यापासून की बाजरीपासून का ज्वारीपासून असं एक कन्फ्युजन शेतकऱ्यांमध्ये असतं. तर या तीनमध्ये मुरघास तयार करताना कुठल्या पिकाला प्राधान्य शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे? महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं ना तर ज्वारी आणि बाजरी ही दोन पिकं आपण उगवू शकतो. की ज्याच्यापासून कमी पावसामध्ये चांगलं पीक आपल्याला घेता येईल आणि मग त्याच्यापासून आपण यावर्षी मुरघास बनवायला हरकत नाही. तुम्ही जर ब्राझीलमध्ये गेलात तर तिथं ऊसाचा सुद्धा मुरघास बनवतात. बरं. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी शेतकरी ऊस उगवतो. अशा ऊसाचा सुद्धा तो मुरघास बनवून ठेवू शकतो. कारण शुगर केन टॉप तर आपला शेतकरी खाऊ घालतोच. बरोबर. पण शुगर केन टॉप मध्ये न्यूट्रिशन कमी असतं. वाढ वाढे म्हणजे ऊसाचा वाडा आपण ज्याला म्हणतो त्या शेतकरी खाऊ घालतो. पण त्याच्यामध्ये सुक्या चाऱ्याचीच गुणवत्ता आहे. त्यामुळे जर ब्राझीलकडे बघितलं तर आपण तिथं ऊसाचं पूर्ण ऊसाचं मुरघास बनवता येतं. तुम्ही जर पंजाबला गेलात तर तिथला जो शेतकरी आहे तो गायी पाळतोच, त्याच्यासोबत तो मुरघास सुद्धा बनवतो. 100% तो आपल्या गायींना मुरघास खाऊ घालतो. काही शेतकरी मुरघास बनवून पूर्ण भारतभर विकतात. तर तसा हा एक मुरघासचा चांगला व्यवसाय आपल्या महाराष्ट्रात सुद्धा उभा राहू शकतो. आपले जे ग्रामीण तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांच्याकडे जर जमीन असेल तर ते मुरघास बनवून ते विकू शकतात. मुरघास हा वेगळ्या पद्धतीने बनवता येतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे घरी आपण जसं लोणचं टाकतो तसं हिरव्या चाराचं लोणचं म्हणजे मुरघास. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की एकदल चारा जो आहे तो उगवावा लागतो. आणि एकदल चारा उगवल्यानंतर मग त्याच्यापासून योग्य वेळी त्याची कापणी करून त्या हिशोबाने मग आपल्याला त्याच्यापासून आपण बॅगमध्ये सुद्धा मुरघास बनवू शकतो किंवा त्याची बेल बनवू शकतो किंवा खड्डा करून त्याच्यामध्ये आपल्याला मुरघास बनवता येतं. किंवा पीठ, हल्ली आपण पीठ सायलेज म्हणतो. पीठ सायलेज म्हणजे जमिनीवरती आपल्याला म्हणजे भिंती बांधून त्याच्यामध्ये आपण मुरघास बनवू शकतो. आणि यासाठी प्री प्लॅनिंग फार आवश्यक आहे. म्हणजे शेतकरी जर स्वतः करता त्याला मुरघास बनवायचं असेल तर त्याच्याकडे किती गाई म्हशी आहेत, त्याला 6 महिन्यापुरता बनवायचा आहे, वर्षभरापुरता बनवायचा आहे, 8 महिन्यापुरता बनवायचा आहे, 3 महिन्यापुरता बनवायचा आहे, त्या हिशोबाने त्याने प्लॅनिंग केलं पाहिजे.